विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज विधान भवनामध्ये मतदान सुरू। दुपारी 4 पर्यंत विधान परिषदेचं मतदान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेसाठी केलं मतदान। शिंदे गटाचे 2 उमेदवार रिंगणात। आपण पुन्हा एकत्र यायला पाहिजे, चंद्रकांत पाटलांच्या भेटीदरम्यान संजय राऊतांचं वक्तव्य। राऊतांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण। काँग्रेस कार्यालयात उद्धव ठाकरेंनी रमेश चेन्नीथला यांची घेतली भेट। यावेळेला ठाकरेंनी काँग्रेस आमदारांचे मानले आभार। आमदार गणपत गायकवाड यांनी केलं मतदान। गायकवाड यांना मतदान करण्याची निवडणूक आयोगाकडून परवानगी। महायुतीकडून घोडेबाजार करण्याचा प्रयत्न, मात्र आजचा निकाल महाविकास आघाडीच्याच बाजूने असणार, रोहित पवारांचं वक्तव्य। महायुतीचे 9 उमेदवार 100% निवडून येणार। आमच्याकडे बहुमत, आम्ही घोडेबाजार करत नाही, भाजप आमदार अतुल भातखळकरांचं वक्तव्य। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या कामकाजावर तालिका अध्यक्ष अमोल मिटकरी यांच्याकडून प्रश्नचिन्ह। सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे असताना देखील बोलू दिलं जात नसल्याचं ट्विट। आमदार नवाब मलिक यांचा जामीन 2 आठवड्यांनी वाढवला। मुदतवाढीसाठी मलिक यांनी केला होता सुप्रीम कोर्टात अर्ज। आधी सरकारी शाळांचा दर्जा सुधारा, मग विद्यार्थी दुसऱ्या शाळेत जाणार नाहीत। हायकोर्टानं राज्य सरकारला सुनावले खडेबोल। आरटीई प्रवेशाबाबतच्या याचिकांवरची सुनावणी पूर्ण, हायकोर्टानं निर्णय राखून ठेवला। अभिनेता अक्षय कुमारला कोविडची लागण। गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार आजारी। यापूर्वी 2021 मध्येही अक्षयला झाली होती कोविडची लागण। मुंबईमध्ये महागाईचा कहर, भाज्यांनी डबल सेंचुरी केली पार। वाटाणा फरसबी तब्बल 200 रुपये किलोच्या घरात, तर भेंडी, घेवडा आणि टोमॅटोही 100 रुपये पार। वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये मालाडच्या साईप्रसाद बारवर सुद्धा कारवाईची शक्यता। उत्पादन शुल्क विभागाचे 8 ते 10 अधिकारी मालाडमधल्या बारमध्ये चौकशीसाठी दाखल। गाडी थांबवायला सांगितल्याच्या रागातनं मारहाण। भिवंडी शहरातल्या झेंडा नाका ते केशरबाग या रस्त्यावरची घटना। भोईवाडा पोलीस ठाण्यामध्ये 3 जणांविरोधात गुन्हा दाखल। बेलापूर विधानसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरून मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांच्यात रस्सीखेच। संदीप नाईकांनी बेलापूरमधील जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केल्यानं राजकीय वातावरण तापलं। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे। निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन चालकांना त्रास। खराब रस्त्यांविरोधात पालघरमधल्या चारोटी टोल नाक्यावर शिवसेनेचं आंदोलन। नवी मुंबईतील विमानतळ बाधित गावकऱ्यांचं खाडीमध्ये जाऊन आंदोलन। विमानतळासाठी गावं उठवली, जमिनी घेतल्या, पण दिलेली आश्वासनं पूर्ण केली नसल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप। मुंबईतल्या चुनाभट्टी स्थानकातल्या रेल्वे रुळांची उंची 4 इंचांपर्यंत वाढवण्यात येणार। चुनाभट्टी रेल्वे स्टेशनमध्ये पुन्हा पाणी साचू नये म्हणून मध्य रेल्वेचा निर्णय। जालन्यातल्या अंबडमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। जरांगेंना जेसीबीद्वारे घातला हार। स्वागतासाठी मराठा बांधवांची मोठी गर्दी। एमआयएमचे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष समीर साजेद बिल्डर यांनी दिला राजीनामा। त्यांच्यासोबत जिल्ह्यातल्या सर्वच तालुकाध्यक्षांनी सुद्धा राजीनामा दिल्याची माहिती। पंढरपूर यात्रेसाठी नांदेड विभागातनं विशेष 230 बसेस सोडण्याचा निर्णय। परिवहन विभागाचा निर्णय 13 जुलै ते 22 जुलैपर्यंत बसेस नांदेड ते पंढरपूर धावणार। लातूरच्या औसा तहसील कार्यालयावर शेतकरी आणि निराधारांचा मशाल मोर्चा। रविकांत तुपकरांकडनं मोर्चाचं नेतृत्व। शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य दर मिळावा अशी मागणी। नांदेडच्या नायगावमध्ये हरणाच्या कळपानं पिकं फस्त केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वन विभागानं हरणांचा तत्काळ बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या बंगल्यातनं ऑडी कार हलवली। पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर कार हलवल्याची माहिती। ही ऑडी कार थर्मोवेरिटा इंजिनिअरिंगच्या मालकीची। पुणे पालिकेचं पथक पूजा खेडकरांच्या बंगल्याची पाहणी करणार। पुण्यातल्या बाणेर इथल्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास पालिका कारवाई करण्याची शक्यता। जमिनीवर अतिक्रमण करण्याला शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे मनोरमा खेडकरांनी शेतकऱ्यांना धमकावलं। जुना व्हिडिओ व्हायरल।
मनोरमा खेडकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकावण्याच्या व्हिडिओची तपासणी होणार. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलीस तपास करणार. पुण्यामध्ये विप्रो कंपनीकडनं सर्व ठिकाणी उपयुक्त ठरतील अशी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं विकसित. त्यांचा एकाच ठिकाणी अनुभव घेण्यासाठीचं प्रशस्त दालन पुण्यात साकारलं, ज्यात लाईट्स, बसण्यासाठीच्या खुर्च्या, अंतर्गत हवेची गुणवत्ता राखण्यासाठीच्या उपायांचा समावेश. सोलापूरच्या अकलूजमधल्या सराटीजवळ तुकाराम महाराजांच्या पादुकांचं निरासनान संपन्न. भाविकांची मोठी गर्दी. अकलूजमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण. आजचा मुक्काम अकलूजमध्ये तर माऊलींचा मुक्काम माळशिरसमध्ये. पंढरपुरात भाविकांसाठी 15 लाख पाण्याच्या बाटल्यांचं वाटप होणार. या बाटल्यांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे फोटो. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमधल्या बाजारपेठा सज्ज. विठ्ठलाच्या हजारो आकर्षक मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल. विठ्ठल रुक्मिणीच्या फायबर आणि पितळी मूर्तींना अधिक मागणी. विशाळगडावरचं अतिक्रमण हटवण्यासाठी विधान भवनाबाहेर आंदोलन. सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. कोल्हापूरमधल्या हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या वतीनं पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन. पन्हाळगडावरनं पावनखिंडीच्या दिशेनं पहिली तुकडी रवाना. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना पोलीस सुरक्षा, तर प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्राकडून समिती स्थापन. उद्या मराठा ओबीसी संघर्ष झाला तर त्याला जरांगे जबाबदार असतील. भुजबळ ओबीसींची बाजू मांडतात, याचा अर्थ ते जरांगेंना विरोध करतात असं नाही. बबनराव तायवाड यांची प्रतिक्रिया. नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त निष्क्रिय असून नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये तातडीनं सुधारणा झाली नाही तर राज्य सरकारला त्यांची बदली करण्याचा आदेश जारी करू. नागपूर खंडपीठाचे खडेबोल. भंडाऱ्याच्या लाखांदूर ते पवनी या मार्गावरच्या जुनोना गावाला जोडणारा रस्ता गेला वाहून. रस्ताच नसल्यानं पाण्याच्या जोरदार प्रवाहातनं नागरिकांचा जीव घेणा प्रवास. नाशिकच्या चांदवड परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणी गुजरातमधनं दोघांना अटक. 2 4-चाकी वाहनं पोलिसांनी केली जप्त. मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय. नाशिकच्या मालेगावमधल्या 29 गावातले शेतकरी पीक विम्यापासून वंचित. याबाबत मालेगावातल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. 2 महिन्यात पीक विमा न मिळाल्यास पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करणार. वातावरण बदलामुळे मालेगावात साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ. 2 जणांना डेंग्यूची लागण. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पेडणेमधल्या मालपे भागात दरड कोसळली. महामार्ग वाहतुकीसाठी बंद. गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा महामार्गावर दरड कोसळली. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.